शिवसेनेच्या सुनावणीत कोर्टाचा मोठा सवाल पुढे आला आहे मंडळी. त्यामुळे आता शिंदे गटाचं काय होणार हा सवाल उभा ठाकला आहे आणि सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात. कोणता सवाल? शेवटी शिवसेना ही कुणाची हा प्रश्न गेली 4 वर्ष महाराष्ट्राला छेडतो हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता छेडणं म्हणजे नेमकं काय तर फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. पण आता ही प्रतीक्षा संपण्याचे संकेत आहेत. काहीच दिवसात निकाल तुमच्या पुढे येईल मंडळी. पण आता शिंदे गटाचं नेमकं काय होणार हा समर्थकांना त्यांचा पडलेला फार मोठा गहन प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना सर्वोच्च न्यायालयाने असा सवाल उपस्थित केला आहे की ज्यामुळे फक्त ठाकरे गटाचं नाही तर शिंदे गटाचंही पुढचं राजकीय भविष्य या सुनावणीशी जोडलेलं दिसतंय. कुणाचं भविष्य धोक्यात आणि कुणाचं खोक्यात हे काय ठरवेल मंडळी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टात आता केवळ आमदारांची संख्या आणि बहुमताचा आकडा फक्त चर्चेत नाही तर मूळ राजकीय पक्ष कोणता, कुणाचा, पक्षाची लोकशाही रचना काय आणि राजकीय पक्षापेक्षा विधिमंडळातील संख्याबळ मोठं ठरू शकतं का, असे अत्यंत अगदी मूलभूत पायाभूत प्रश्न समोर आले आहेत या सुनावणीच्या दरम्यान. म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या सुनावणीत कोर्टाचा मोठा सवाल कोणता आला आहे तर आता शिंदे गटाचं काय होणार. याच प्रश्नातून हे उत्तर आपल्याला सापडणार मंडळी. बातमी इंटरेस्टिंग आहे, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आणि मंडळी आजची बातमी फक्त शिवसेनेच्या नावाची नाही हे लक्षात घ्या. जरा लक्षपूर्वक आहे का. ही बातमी आहे पक्ष फोडून सत्ता मिळवण्याच्या राजकारणाचा पुढचा अध्याय काय असणार याची ही बातमी आहे, याचं हे विश्लेषण आहे. सर्वात आधी समजून घेऊया की कोर्टात नेमकं काय घडलं. आता या गेल्या 5 आणि 6 तारखेच्या 6 ऑगस्टच्या सुनावणीच्या दरम्यानची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सर्वोच्च न्यायालयासमोर सुप्रीम कोर्टासमोर शिवसेनेच्या पक्षरचना, पक्षांतर्गत लोकशाही आणि विधिमंडळ पक्षाच्या बहुमताचा प्रश्न चर्चेत आला. हे तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल पण आज आपण सविस्तर समजून घेऊया. कोर्टाने याबाबत एक महत्वाचा मुद्दा अगदी रेखांकित केला, अधोरेखित केला आहे. राजकीय पक्ष आणि त्याचा विधिमंडळातील गट हे एकच मानता येईल का. कारण एखाद्या पक्षाचे बहुसंख्य आमदार एका बाजूला गेले, समजा गेले, म्हणून मूळ राजकीय पक्षही त्यांचाच झाला का, ते मालक झाले का, असं सरळ म्हणता येईल का. हा प्रश्नच या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे. म्हणजे हाच मूलभूत प्रश्न आहे, महत्वाचा, एकुलता एक, लक्षात घ्या. आणि म्हणूनच ही सुनावणी फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे इतकी मर्यादित राहिलेली नाही आता तरी. आता इथे येतो सर्वात महत्वाचा मुद्दा ठाकरे गटाचा, उद्धव ठाकरे गटाचा. युक्तिवाद असा आहे की पक्ष म्हणजे केवळ आमदारांची संख्या नव्हे, जे निवडणूक आयोगाने निकाल दिलेला होता काही अधिकार नसताना. पक्षाची स्वतःची घटना असते, स्वतःची एक घटना असते. जेव्हा पक्ष स्थापन होतो कुठलाही पक्ष किंवा कुठलीही संस्था तेव्हा घटना तयार होत असते, संघटना असते, पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात, मोठा लवाजमा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाची एक स्वतंत्र राजकीय ओळख असते. म्हणूनच केवळ विधिमंडळात कोणाकडे किती आमदार आहेत, किती काय आहेत यावरून मूळ पक्षावर दावा करता येईल का हा प्रश्न उपस्थित झाला. आता हा प्रश्न ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केला. तुम्हाला ठाऊक आहे त्यांचे वकील कोण, ख्यातनाम आहेत कपिल सिब्बल साहेब, यांचे हे प्रश्न आहेत. यांनी सवाल उपस्थित केले कोर्टात. आणि इथेच कपिल सिब्बल यांचा युक्तिवादही अतिशय यामुळेच महत्वाचा ठरतो मंडळी. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कुठून आला हा महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला न्यायालयापुढे, न्यायाधीशांसमोर. तर त्यांचा युक्तिवाद केवळ शिवसेना कुणाची किंवा काय पक्ष चिन्ह वगैरे यापुरता मर्यादित नव्हता, नाही, तर पक्षाच्या संघटनात्मक, पायाभूत संघटनात्मक अस्तित्वाला बाजूला ठेवून फक्त विधिमंडळातील संख्याबळावर पक्षाची ओळख ठरवता येईल का असं माननीय न्यायाधीशांसमोर त्यांचं हा युक्तिवाद झाला कपिल सिब्बल यांचा. आता हा मूलभूत प्रश्न त्याच्या पाठीमागे आहेच. आता शिंदे गटासाठी महत्वाचा टप्पा कोणता हे लक्षात घ्या. इथे आपण एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे आपण सर्वांनीच.
कारण बातम्या नुसते वाचून ऐकून वरवर पाहून काही लक्षात येत नसतं मंडळी. सर्वोच्च न्यायालयाने अजून अंतिम निकाल दिलेला नाही हे तुम्हाला मान्य आहे, मलाही मान्य आहे. म्हणून ठाकरे जिंकले किंवा शिंदे हरले असं एकदम उतावीळ होऊन असं बोलून किंवा आनंद व्यक्त करून चालणार नाही. असं आजच्या तारखेला ठामपणे सांगणं देखील योग्य ठरणार नाही. पण कोर्ट कोणते प्रश्न विचारत आहे हे नक्कीच महत्वाचं आहे. त्यावरून अनेक अंदाज बांधता येतात विचारवंतांना, विश्लेषकांना. आणि त्या प्रश्नांमुळे या प्रकरणाची दिशा समजून घेण्यास आणखी मदत होते. कारण हे कुठलं काही खून प्रकरण नव्हे, कुठलं काही एखाद्या प्रॉपर्टी संपत्तीचं असं साधारण प्रकरण असतं त्या प्रकरणापैकी हे प्रकरण नव्हे, किंवा घुसखोरीचं एखादं प्रकरण नव्हे. हे जरा वेगळं प्रकरण आहे. आता कालच्या 6 खासदारांच्या प्रकरणाकडेही पहा, जे 6 गेले होते महारथी आता मध्ये ठाकरे गटातून. शिंदे गटात गेलेल्या ह्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हे आता शेवटी गेलेले 6, त्यात ओमराजे निंबाळकर वगैरे वगैरे होते. आता काल म्हणजे 10 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांनी आता पुढे ढकलण्यात आली आहे. याचा अर्थ निकाल लागला असा नाही, पण लवकर येईलच. पण हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत आहे हे मात्र फार महत्वाचं, की गेली 4 वर्ष टप्प्यातच हा विषय येत नव्हता, तो टप्प्यात आलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो. संख्याबळ म्हणजेच पक्ष की पक्षाची मूळ ओळख आणि संघटनात्मक अस्तित्व यालाही तितकंच घटनात्मक महत्व आहे का? कायदा काय सांगतो? अतिशय मुद्देसूद कपिल सिब्बल यांनी मांडणी केली आणि प्रश्न तयार केले. आता जरा शांतपणे विचार करा. 2022 मध्ये जे काही बंड झालं ते पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही. सुरत गुवाहाटी काय सहल झाली शिंदे साहेबांची ते तुम्हाला माहिती आहे. आमदार मोठ्या संख्येने एका बाजूला गेले, 15 गेले, मग ते टोटल 40 झाले. सत्ता बदलली, मुख्यमंत्री झाले साहेब शिंदे साहेब. नंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही दिलं. त्याच्यानंतरचा सगळा प्रकार घडला अर्थातच. आता त्यानंतर निवडणूकही झाली एक. याच निर्णयाच्या कायदेशीर पायावर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता जुनं झालं ते झालं, घडलं ते घडलं. आता तेव्हाच हा निकाल लवकरात लवकर लागायला हवा होता, पण कोर्टाने विलंब केला. म्हणूनच आजचा संघर्ष फक्त नाव आणि चिन्हाचा राहिलेला नाही. हा प्रश्न आहे बहुमत कुठे मोजायचं, विधिमंडळात की मूळ राजकीय पक्षात. आणि जर उद्या एखाद्या पक्षातील बहुसंख्य आमदार नेतृत्वाच्या विरोधात गेले, अख्ख्या देशातच ही घटना कुठे घडली, आपल्या महाराष्ट्रातच घडली, तर ते पक्षाचे मालक होतील का? मग लोकशाहीचं काय होईल, संविधानाचं काय होईल, कायद्याचं काय होईल? हा प्रश्न केवळ शिवसेनेसाठी नाही, हा प्रश्न देशातील प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाचा ठरू शकतो. त्यांनी सावधान व्हायला पाहिजे अनेकांनी. आणि म्हणूनच जर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची मूळ संघटना, पक्षाची घटना आणि राजकीय पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व यांना निर्णायक महत्व दिलं, तर या निर्णयाचा परिणाम फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही, हे मात्र लक्षात घ्या तुम्ही. भारतीय राजकारणात पक्षफोडीच्या राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता यानंतर बदलणार, लक्षात घ्या. आणि म्हणून हा निकाल ऐतिहासिक का ठरू शकतो? कारण आज एखादा नेता म्हणतो माझ्याकडे आमदार आहेत, माझ्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे पक्ष माझा आहे. पण उद्या सर्वोच्च न्यायालय जर वेगळा घटनात्मक निकष निश्चित करत असेल तर मग काय? फक्त संख्याबळाच्या जोरावर मूळ पक्षावर दावा करण्याची राजकीय पद्धतच प्रश्नांकित होऊ शकते, हे लक्षात घ्या या खटल्याच्या माध्यमातून. माफ करा. ठाकरे समर्थकांसाठी इथे एक गोष्ट आणखी महत्वाची आहे. भावनेतून निष्कर्ष काढण्यापेक्षा कोर्टात काय प्रश्न विचारले जात आहेत हे पाहणं त्यांच्यासाठीही जास्त महत्वाचं आहे, आणि समर्थकांसाठी. कारण न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणाचाही विजय किंवा पराभव घोषित करता येणार नाही, कुणालाच करता येणार नाही. ते न्यायालयाचं काम आहे, ते त्यांनीच केलं पाहिजे. पण आज ज्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे ते प्रश्न लोकशाहीच्या भविष्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे. पुढे लोकशाही जिवंत ठेवण्याच्या करिता, लक्षात घ्या. आणि शिंदे गटासाठी त्यांच्यासमोर आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे काय, तर निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांनी जो दिला होता मागे घाईगर्दीने, आणि विधिमंडळातील संख्याबळ या पलीकडे जाऊन सर्वोच्च न्यायालयासमोर त्या निर्णयाची घटनात्मक वैधता टिकवून दाखवणं, हे आता चॅलेंजिंग आहे शिंदे गटासाठी, लक्षात घ्या. कारण कोर्टाचा प्रश्न फक्त आता तुमच्याकडे किती आमदार आहेत इतकाच राहिलेला नाही, आणखी त्याच्याशी काही वेगवेगळे पॉइंट्स जोडल्या गेलेले आहेत. आता प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगावरही आहे. तुमच्याकडे मूळ राजकीय पक्ष आहे का, आणि पक्षाच्या संघटनात्मक अस्तित्वापेक्षा विधिमंडळातील बहुमत मोठं कसं काय, याच प्रश्नांची उत्तरं या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरवू शकतात मंडळी. आणि ते
तुमच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आता लक्षात आल्या असेल गेल्या आठवडाभरात. आपले 3-4 व्हिडिओ या विषयावर झालेले आहेत. त्यामुळे सकारात्मक ठाकरे समर्थक अतिशय आनंदाने कमेंट्स देखील करतायत. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला निकाल सांगणार नाही, मग आपला अधिकार नव्हे, कारण निकाल सर्वोच्च न्यायालय सांगेल. पण एवढं नक्की, शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर फक्त आकड्यांमध्ये शोधता येणार नाही हे मात्र निश्चित झालं आहे. पक्ष म्हणजे आमदारांची संख्या नव्हे, पक्ष म्हणजे एक संघटना, एक विचार, एक घटना, एक राजकीय ओळख, एक बॅनर, एक परिचय. लक्षात घ्या. आणि लाखो कार्यकर्त्यांचा अतूट विश्वास जे चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेले आहेत अनेकच पक्षांचे कार्यकर्ते मंडळी. आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांकडे कोणत्या घटनात्मक दृष्टिकोनातून पाहतं यावर महाराष्ट्राचं नाही, सगळं अख्ख्या देशाचं लक्ष लागलं. मी तर देशाचं नाही, जगापर्यंत हा सगळा खटला गेली 4 वर्षापासून पोहोचलेला आहे. कारण फार रंजक नाट्यमयरित्या हा बंड झालेला होता मंडळी. त्यामुळे शिवसेनेच्या सुनावणीत कोर्टाचा मोठा सवाल आता शिंदे गटाचं काय होणार हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल शिवसेनेच्या राजकारणाला नवी दिशा देईल का, आणि इतरही पक्ष जागेवर जागृत होतील का, हे तुम्हाला सांगायचं मंडळी. पुन्हा भेटू. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. माफ करा, क्षमा करा की गेली 4 दिवस माझे व्हिडिओज तुम्ही पाहायला मुकलात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काही अपरिहार्य कारणास्तव घडलं, तर आजपासून पुन्हा तुमच्या सेवेत मी उपस्थित आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.